श्री स्वामी समर्थ सर्वांना. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणातला प्रत्येक दिवसाला खूप असे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्त्व आहे हे आपल्याला माहीतच असेल. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या सणावारांना सुरुवात होते आणि प्रत्येक दिवसाला एक वेगळं असं महत्त्व आहे बघा. मग ते कोणताही दिवस असू द्या. त्याच्यात आपल्याला बघा 2 एकादशी आलेल्या आहेत. 23 तारखेला एक एकादश आलेली आहे आणि 24 तारखेला एक एकादश आलेली आहे. तर मग 24 तारखेला सोमवार आहे आणि श्रावणातला दुसरा सोमवार आहे. त्यामुळं एकादश धरावी की सोमवार धरावा असा प्रश्न सर्वांच्या मनातच येत आहे बघा. आणि ते उपवास तर कसा सोडावा सोमवारचा. तर चला तर मग पाहूया बघा. 2 एकादशी आलेल्या आहेत, भागवत एकादशी आणि स्मृत एकादशी. तर आपण सोमवारची एकादश धरायची आहे बघा. पुत्रदा एकादशी आहे आणि भागवत एकादशी आहे बघा त्या दिवशी. तर आपल्याला आता ज्यांनी एकादश म्हणजे ज्यांची एकादश पण असते आणि श्रावण महिन्यातला सोमवार पण असतो, त्यांनी आपल्याला मीठ आता 2दा तर मीठ खाल्लेलं चलत नाही सोमवारी. त्याच्यामुळं आपण की नाही फलाहार करायचा आहे. दूध असू द्या, फळं असू द्या, काही असू द्या, बिना मिठाचं आपल्याला खायचं आहे दिवसभरात. म्हणजे तुम्हाला कधी खायचं ते खाऊ शकता तुम्ही, पण दिवसभरात दूध, दही किंवा फळाहार जो काही असेल तो तुम्ही बिना मिठाचा घ्यायचा आहे. आणि संध्याकाळी बघा आपल्याला एक टायमाला फराळ करायचे आहे. आता ती फराळ म्हणजे कशी करायची आहे बघा. एकादशीला असे म्हणजे आपण शाबू भगर खातो बघा, पण श्रावणी सोमवारला भगर ही चालत नाही आणि एकादशीला भगर चालते. त्याच्यामुळं ज्या लोकांना एकादश आणि सोमवार असे दोन्ही धरायचे आहेत त्यांनी दिवसभरात फलाहार करायचा आहे. आणि फलाहार करून आपल्याला संध्याकाळी आपल्याला उपवासाचे पदार्थ करून तुम्ही शाबू खिचडी करू शकता किंवा आणखीन दुसरे पदार्थ उपवासाचे असतील ते पदार्थ तुम्ही करू शकता. आणि भगर शाबू करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. या दुसऱ्या सोमवारची शिवमूठ आहे बघा तीळ. त्यामुळं दिवसभरात आपल्याला सकाळी किंवा आपल्याला प्रदोष काळात भगवान श्री शंकराची पूजा करायची आहे आणि आपल्याला शिवमूठ म्हणून तीळ व्हायचं आहे. तीळ शिवमूठ वाहून आपल्याला पूजा संपन्न करायची आहे. तसेच आज एकादशी असल्यामुळे जे लोक एकादशी धरतात किंवा हे करतात ते पण लोकांनी आपल्याला भगवान श्री विष्णूंना नमन करून स्नान घालून आपल्याला अभिषेक करून पूजा संपन्न करायची आहे बघा. अशी म्हणजे ज्या लोकांना संतान प्राप्तीची आशा आहे त्यांनी या सोमवारी आपल्याला भगवान श्री विष्णूंना पाण्याचा अभिषेक करून, हळदीच्या पाण्याचा अभिषेक करून, दूध, साखर, दही याचा अभिषेक करायचा आहे. आणि नंतरनं तुळशीची पाने व्हायचं आहे. जेवढा जमल तेवढा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा. त्याच्यामुळं येईल त्या म्हणजे 24 तारखेच्या सोमवारी आपल्याला दोन्ही आपल्या हातून व्रत होतील बघा. एकीकडे श्रावणी सोमवार आणि दुसरीकडे आपल्याला आलेली एकादशी, असे दोन्ही उपवास आपल्या हातून एका दिवशी घडतील बघा. त्याच्यामुळं ज्यांना दोन्ही धरायचे आहेत त्यांनी फलाहार करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. तो उपवास आपण फराळीचे पदार्थ खाऊन सोडू शकतो बघा. तसेच या दोन्ही दिवसाला म्हणजे दोन्ही दिवस एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे बघा. आपले पालनकर्ते हे भगवान श्री विष्णू आहेत आणि सर्व काही करता करवता ही आपले भोलेनाथ आहेत. त्याच्यामुळं आपल्या पालनकर्त्याचीही सेवा होते आणि सर्व करत्या त्यांची पण सेवा होते. भगवान श्री शंकराची सुद्धा पूजा होते. जमेल तसं आपल्याला ओम नमः संध्याकाळी प्रदोष काळात ओम नमः शिवाय जेवढे होईल तेवढं जप करायचं आहे. सकाळी आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा करून आपल्याला हे दोन्ही उपवास संपन्न करायचे आहेत. तुम्हाला माहिती कशी आवडली
ते मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.